आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। शांतिदूत, वाह कृष्णा वाह। रणभूमीत शत्रूंना स्वतःच्या पायाची धूळ चारायला लावणारा कृष्णा आता शांतिदूत बनून जाणार आहे, आणि तेही त्या आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या लोकांच्या सभेत, जे ना सत्य ऐकू शकतात आणि नाही सत्य बोलू शकतात। आणि अशा अधर्मींच्या सभेमध्ये तुझं शांतिदूत बनून जाणं आणि शांती संदेश ऐकवणं, हे सगळं कशासाठी कृष्णा? पांडवांना त्यांचा अधिकार देण्यासाठी द्रौपदी। परंतु पांडव कोणी ब्राह्मण नाहीये ज्यांचा अधिकार मागताच दान म्हणून मिळेल। ते तर क्षत्रिय आहेत, क्षत्रिय, आणि क्षत्रिय त्यांचा अधिकार रणभूमीवर युद्ध करून शत्रूच्या जबड्यातून ओढून घेतात। केशव, मी हेच तर तुला समजवायचा प्रयत्न करतोय द्रौपदी। क्षत्रिय राजांबरोबर घडलेल्या प्रत्येक घटनेला इतिहास साक्ष आहे। ज्या प्रकारे येणाऱ्या अनंत काळापर्यंत मानव कौरवांना त्यांच्या कपटामुळे आणि अधर्मामुळे ओळखेल, त्याच प्रकारे पांडवांना त्यांचं धर्मपालन आणि न्यायासाठी ओळखलं जाईल। की पांडवांनी शस्त्र उचलायच्या आधी शांतीसाठी प्रत्येक प्रयत्न करून बघितला होता। म्हणूनच मी शांतिदूत बनून पांडवांचा शांती आणि न्यायाचा पक्ष कौरव सभेत ठेवायला जातोय। महाराज धृतराष्ट्र, तुम्ही कौरव कुळातील सर्वश्रेष्ठ आहात। तुम्ही कौरव कुळाचे कर्ता धर्ता आहात। तुमच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही। महाराज, कुठल्याही निर्णयात जोवर तुमची इच्छा, तुमची सहमती नसेल, तोवर कुणी काहीच करू शकत नाही। म्हणून मी या कौरवांच्या भरल्या सभेत पांडवांचं राज्य आणि त्यांचा अधिकार परत करण्याची मागणी पुन्हा एकदा करतो, आणि तुमच्याकडून
या महत्त्वपूर्ण समस्येच्या निराकरणासाठी तुमची इच्छा विचारतो. सांगा महाराज, सांगा. तुम्ही पांडवांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छिता? सांगा महाराज, सांगा. महाराज, मला दिसतंय आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दाखवू इच्छितो की कौरवांच्या सभेमध्ये प्रत्येक जण बेचैन आहे. शब्द भाव बनून चेहऱ्यावर दाटलेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेची जाळी पसरलेली आहे आणि त्यात मला संपूर्ण भारतवर्ष दिसतंय, जे या चिंतेच्या जाळ्या आडून आज कौरव आणि त्यांच्या महाराजांकडे आशेने आतुरलेल्या नजरेने एकटक बघतंय. इतिहासाला केवळ तुमच्याच नाही तर सर्व कौरवांच्या निर्णयाचीही प्रतीक्षा आहे. म्हणून महाराज, काहीही बोलण्या अगोदर आपल्या निर्णयाच्या प्रत्येक शब्दाला भविष्यातल्या धर्माच्या तराजूवर तोलावं आणि मग बोलावं महाराज, मग बोलावं. बोला महाराज धृतराष्ट्र, ही वेळ मौन राहायची नाहीये. क्षमा करा द्वारकाधीश. महाराजांना जे बोलायचं होतं ते आधीच पांडवांच्या दूताला सांगितलंय त्यांनी. परंतु पांडवांनी तुम्हाला इथे यायचे कष्ट देऊन योग्य केलं नाही. महाराजांचं उत्तर तर तेच आहे जे आधी होतं. पांडवांना द्यूतात हरलेलं राज्य परत मिळणार नाही. जर महाराजांचं हेच उत्तर असेल तर हे उत्तर महाराजांकडून या सभेत मी ऐकू इच्छितो. हे द्वारकाधीश, मी एक पिता आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही की एका पित्याची हतबलता काय असते ते. पण तुम्ही पांडवांचे पण ज्येष्ठ पिता आहात. तुम्ही त्यांच्या विरुद्ध कसे जाऊ शकता? पांडव आजही तुम्हाला त्यांच्या पित्या समानच मानतात. परमप्रतापी युधिष्ठिर आणि त्याच्या अनुजांनी तुम्हाला आणि कुरुकुलाच्या सर्व ज्येष्ठांना त्यांचे आदरणीय प्रणाम पाठवले आहेत. मला विनंती केली आहे की त्यांच्या वतीने मी तुम्हा सर्व ज्येष्ठांकडून आशीर्वाद ग्रहण करावेत. महाराज, सांगा सांगा, मी त्यांच्यासाठी आशीर्वादात काय घेऊन जाऊ? हे सांगू त्यांना की तुम्ही त्यांचं प्रेम, स्नेह, आदर आणि श्रद्धेला धुडकावून लावलंयत? हो हो, अवश्य सांगा. आम्हाला त्यांचं प्रेम, त्यांचा स्नेह, त्यांचा आदर आणि श्रद्धेची काहीच आवश्यकता नाही. जा द्वारकाधीश, जा. जाऊन सांगा त्या पाचही पाखंड्यांना की इंद्रप्रस्थ मी जिंकलंय. मी जर त्या भेकडांना इंद्रप्रस्थ हवं असेल तर जिंकून घ्यावं त्यांनी युद्धभूमीवर. तुम्ही लाख सांगितलं तरीही मी पांडवांना इंद्रप्रस्थ परत करणार नाही. कारण इंद्रप्रस्थ माझं आहे, माझं.
आणि केवळ माझाच राहील. महाराज थांबवा. दुर्योधनाचा हा हट्ट थांबवा. असं व्हायला नको की हा तुमचा पुत्र आपल्या खोट्या मान सन्मानासाठी आणि हट्टासाठी विनाशाच्या त्या भयानक जंगलात हरवून जाईल. तिथून निघायचा कुठलाच मार्ग नसेल. दुर्योधनाचा पांडवांच्या बद्दल हा द्वेष, हा हट्टी स्वभाव स्वतः विनाशाचं दार ठोठावतोय, युद्धाला आमंत्रण देतोय. आणि जर हे युद्ध झालं तर यात केवळ दुर्योधनाचाच नाही तर सर्व कौरवांचा विनाश होईल. आणि या विनाशाची जबाबदारी तुमच्यावर असेल महाराज, तुमच्यावर. द्वारकाधीश, तुम्ही आम्हाला आदरणीय आहात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शांतीदूत बनून महाराजांना भडकवाल, त्यांना युद्धाची धमकी द्याल. हे मी अजिबात सहन करणार नाही. तुमची भलाई आणि मान यातच आहे की तुम्ही त्या पांडवांचं गुणगान बंद करून चुपचाप बसून राहावं. दुर्योधन, तुझी जीभ सांभाळ आणि जरा ऐकायला शिक. द्वारकाधीशांच्या बद्दल असे अपशब्द शोभा देत नाहीत. देवाच्या कोपाला घाबर. पितामह, घाबरतात ते जे भेकड असतात. मी कोणाच्याही प्रकोपाला घाबरत नाही, कारण दुर्योधन स्वतःच एक प्रकोप आहे. प्रकोप. बरोबर बोललास तू दुर्योधन. तू एक प्रकोपच आहेस. आणि हाच प्रकोप वीज बनून हस्तिनापुरावर कोसळणार आहे. महाराज, दुर्योधनाचे हे बोचरे आणि विषारी शब्द एका अनावश्यक युद्धाला अनिवार्य बनवत आहेत. महाराज, धर्मराज युधिष्ठिरांनी त्यांच्या शांती संदेशात हेही म्हटलेलं आहे की महाराज धृतराष्ट्र जर त्यांच्या पुत्रांमुळे लाचार होऊन जर आम्हाला राज्य देऊ शकले नाही तर त्यांना कौरवांच्या या पूर्ण सभेत अजून लज्जित करू नका. त्यांच्या विवशतेचं प्रदर्शन करू नका. त्यांच्याकडे पांडवांच्या इंद्रप्रस्थाच्या बदल्यात 5 भावांसाठी केवळ 5 गावं मागा. ते 5 गावं मिळाली तरी संतुष्ट होतील. मी त्या भिकाऱ्यांना 5 गावं तर काय, सोयीच्या आग्रा एवढी जमीन सुद्धा देणार नाही. हा माझा अंतिम आणि अटळ निर्णय आहे. हे मधुसूदन, माझ्या मनामध्ये प्रिय पांडवांप्रती कुठलीही पाप भावना नाही आहे. माझं आजही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं की माझ्या पुत्रांवर आहे. हे जनार्दन, तुम्ही तर सर्वच जाणता. माझा देह जरी या राजसिंहासनावर बसला असेल, परंतु माझ्या आत्म्याला कोणीतरी नात्यांच्या प्रेम पाशात बांधून एका अंधाऱ्या कोठडीत बंदी बनवलं आहे. मी या बाबतीत हतबल आहे, हतबल आहे. मी काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. महाराज धृतराष्ट्र, तुम्ही तुमच्या विवशतेचं कारण सांगून तुमच्या कर्तव्याकडे पाठ फिरवू शकत नाही, त्यापासून पळू शकत नाही. तुम्ही राजे आहात, राजे. आणि राजा कोणाच्याही अधीन नसतो आणि नाही कोणाचा बंदी असतो, पण तो त्यांना बंदी बनवतो
जे दुसऱ्याचा अधिकार हिरावून घेतात. भाच्या श्रीकृष्ण तर आता शांततेच्या भाषेऐवजी युद्धाची भाषा करतायत. हे दूतांच्या शिष्टाचाराचं उल्लंघन आहे. हे भाऊजींना आपल्या विरुद्ध भडकवून आपल्याला बंदी बनवू इच्छितायत. अरे हा काय मला बंदी बनवणार? मीच याला बंदी बनवेन. कर्णा, बंदी बनव या पक्षपाती दूताला. सावधान. कोणी जर द्वारकाधीशांच्या दिशेने एकही पाऊल उचलायचा प्रयत्न केला तर इथेच या दरबारात शिरांचा डोंगर उभा करेन. सात्यकी, बस. ये दुर्योधन, ये कर्णा, मला बंदी बनवा. या. जय श्री कृष्ण. चल सात्यकी. नाही मधुसूदन, मला युद्धाची चिंता नाहीये. युद्ध तर आता माझीच अभिलाषा बनलंय. माझ्या हृदयात अडकलेल्या या ठिणगीला गेल्या 13 वर्षात मी इतक्या काळजीने जिवंत ठेवलंय की ती विजूही नये आणि भडकूही नये. परंतु आज कौरवांच्या भऱ्या सभेत तुझ्या बरोबर जे काही घडलं त्यानंतर माझ्या मनात वनवास भोगणाऱ्या या ठिणगीनी बाहेर येऊन भडकण्याची वेळ आली आहे. आज ही गोष्ट स्पष्ट झाली की सगळेच्या सगळे कौरव दृष्टीहीन आहेत, सगळे आंधळे आहेत. जर माझ्या सुनेनी त्या सगळ्यांना आंधळ म्हणून त्यांची चेष्टा केली असेल तर ती बरोबरच आहे. नाही आत्या, तुझं म्हणणं जरी खरं असलं तरी योग्य नाहीये. योग्य नाहीये? मधुसूदन, माझ्या सुनेनी वस्त्रहरणाच्या वेळी ज्या यातना भोगल्या आणि माझ्या पुत्रांनी वनवासात ज्या यातना भोगल्या त्या यातना आणि या सगळ्यांबरोबर गेल्या 13 वर्षात मी ज्या यातना भोगल्या या यातना यापुढे तर काहीच नाहीत, ज्यास तू भोगल्यास. तरी तू हेच म्हणतोयस मधुसूदन की माझ्या कौरवांना बोल लावणं योग्य नाही? आत्या, तू माझ्या कुठल्या यातनांबद्दल बोलतेस? मधुसूदन, तुला सगळंच माहितीये, सगळं समजतंय. तुझ्या लपवण्यानी माझ्या दुःखी मनापासून ही गोष्ट रपून राहील की आज तू शांतीच्या स्थापनेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेस. परंतु त्या अधर्मी आणि हट्टी लोकांनी ऐकलं नाही आणि तुला बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. इथवर की तुला तुझं विराट रूप दाखवावं लागलं. सांग, त्यावेळी तुझ्या मनाला यातना नाही झाल्या?
भगवंताला हे सिद्ध करावं लागलं की तो भगवंत आहे, सर्व शक्तिमान आहे. त्यावेळी तू जी वेदना सहन केलीस त्याच्या समोर आमच्या सर्वांच्या यातना काहीच नाहीत, कारण आम्ही सर्व तर केवळ मनुष्य आहोत. आत्या, माझ्या यातना राहू दे, पण हे सांग की इथून परत जाऊन तुझ्याकडून पांडवांना काय निरोप देऊ? सांग की क्षत्रिय स्त्रिया जर जगतात तर केवळ आपल्या वीर पुत्रांना युद्धात यशस्वी होताना बघण्यासाठी. 13 वर्ष मी माझ्या पुत्रांचे चेहरे पाहू शकले नाही, परंतु आता ते जेव्हा माझ्या समोर येतील तेव्हा त्यांच्या शत्रूच्या रक्ताचा विजय तिलक लावूनच माझ्या समोर यावं, अथवा येऊ नये. पांडव आणि श्रीकृष्णांच्या वतीने शांतीचा शेवटचा प्रयत्नही विफल झाल्यावर कौरवांनी हस्तिनापुरात तर पांडवांनी विराट नगरात युद्धाच्या तयाऱ्या सुरू केल्या. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम प्रत्येक ठिकाणाच्या राजांना आपल्याकडून लढण्यासाठी निमंत्रण पाठवली गेली. आणि मग मोठे मोठे राजे, महाराज, सम्राट धृतराष्ट्र आणि कौरवांच्या सेनेत उपस्थित होऊन आपल्या आपल्या सेना त्यांच्या नेतृत्वात अर्पण करू लागले. आणि दुसरीकडे पांडवांच्या सेवेतही मोठे मोठे राजे, सम्राट युधिष्ठिरांना आपापल्या सेना त्यांच्या नेतृत्वात सामील करू लागले. शक्तिशाली महाबलशाली महाराज कनौज शस्त्रांनी सुसज्जित आपल्या 2 लक्ष सेनेसह कौरवांच्या सेनेत सम्मिलित होत आहेत. तोमर नरेश महाराज कंबोज आपल्या विशाल सैनिक दलाबरोबर पांडवांच्या सेनेत सम्मिलित होत आहेत. वा, कौरवांच्या पक्षात मोठे मोठे राजे महाराजे आहेत मामाश्री. आपण कपटाचा वापर करून बऱ्याच राजांना आपल्याकडे वळवलंय, जे पांडवांची साथ देणार होते. मामाश्री थ्वर्की, पांडवांचे सख्खे मामा म्हणजे महाराज शल्यांनाही आपल्याकडे वळवलंय. आता आपण पांडवांहून कितीतरी जास्त शक्तिशाली बनलो आहोत. आपली विशाल सेना आहे, अस्त्र शस्त्राचं भांडार आहे. आता आपला विजय निश्चित आहे. नाही भाच्या, नाही, अजून आपला विजय निश्चित नाहीये. का मामाश्री, का? अजूनही तुम्हाला आपल्या विजयावर संशय का आहे? एकच संशय आहे भाच्या, तो हा, आपण भारतवर्षातल्या अधिकाधिक राजांना आपल्याकडे वळवून घेतलंय खरं, पण अजूनही एक शक्तिशाली राजा शिल्लक आहे, ज्याची सेना क्षणभरातच युद्धाचं पारडं फिरवू शकते आणि आपण हातातला विजय गमावू शकतो. तुम्ही कुठल्या राजाची गोष्ट करताय मामाश्री? मी द्वारकाधीश श्रीकृष्णाची गोष्ट करतोय, जो त्या अर्जुनाचा मित्रही आहे. भाच्या, ह्याआधी की अर्जुन तिथे पोहोचेल तुला द्वारकाधीशांची मदत अवश्य मागितली पाहिजे. पण मामाश्री, ते कुठल्याही परिस्थितीत पांडवांचीच मदत करतील नाही. जर तू त्यांना धर्म संकटात टाकलंस तर ते तुझी मदत करतील. मामाश्री, मी त्यांचा अपमान करून त्यांना बंदी बनवायचाही आदेश दिला होता. मग मी कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे मदत मागू? अरे भाच्या, त्यासाठी तर तू त्यांची क्षमा देखील मागितलेली आहेस. ऐक, जर त्यांच्याशी तू तुझ्या नात्याच्या हक्काने मदत मागितलीस तर ते अजिबात नकार नाही देणार. त्यांचं कोमल हृदय नक्कीच पाघळेल रे, नक्कीच. पाहिलत प्रभू,
शकुनी मामांनी कशी कुटील खेळी खेळली ते? यावेळी तर ते तुम्हालाही धर्मसंकटात टाकायचा प्रयत्न करतायत. देवी, जुगार खेळणाऱ्या मनुष्याची प्रवृत्ती कपटामुळे इतकी दूषित होऊन जाते की तो त्याच्या आयुष्याचा प्रत्येक काळ, प्रत्येक क्षण कपटाच्या बुद्धीने कुटील खेळच करत असतो. पण मग या चालीचं उत्तर तुम्ही काय द्याल? एकीकडे शकुनी मामांनी दुर्योधनाला महासंग्रामात तुमच्याकडे सहायता मागण्यासाठी पढवून पाठवलंय. दुसरीकडे अर्जुन तुमचा सखा आणि भक्त असल्याने तुमच्याकडे मदत मागायला येतोय. दोघांचा तुमच्यावर अधिकार आहे. हो देवी, बघताना तर ही समस्या खूप गंभीर दिसतेय की मी कोणाला हो म्हणू आणि कोणाला नाही. आणि ना मी माझ्या सख्याला म्हणजे भक्त अर्जुनाला निराश करू शकतो आणि नाही दुर्योधनाला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकतो. शकुनीच्या म्हणण्यानुसार दुर्योधन द्वारकेला पोचला आणि कृष्णाच्या दालनात आला. द्वारकाधीश झोपले होते. त्यांना झोपलेलं बघून दुर्योधन त्यांच्या माथ्याशी बसला आणि त्यांच्या उठायची वाट बघू लागला. तितक्यातच अर्जुन सुद्धा कृष्णाच्या दालनात पोचला आणि द्वारकाधीशांना प्रणाम करून त्यांच्या पायाशी बसला. अरे अर्जुना, तू? प्रणाम द्वारकाधीश. हां? अर्जुनाच्या आधी मी आलोय कृष्णा. अरे दुर्योधन, तू पण आलायस? द्वारकेत तुझं स्वागत आहे. बोल अर्जुना, काय झालं? कसं येणं केलंस? हे केशवा, मी तुझ्या चरणांशी एक विनंती घेऊन आलो आहे. जर तू ती स्वीकार केलीस तर मी धन्य होईन. बोल मित्रा, माझ्या योग्य काय सेवा आहे? सेवा नाही केशव, विनंती. दादा सम्राट युधिष्ठिरांची इच्छा आहे की तुम्ही पांडवांच्या पक्षात येऊन त्यांना बळ आणि गौरव प्रदान करावा. तुम्ही आमच्या पक्षातून युद्ध करावं. हे वासुदेव, मी पण तुमच्याकडे सहाय्यता मागायला आलोय की तुम्ही कौरवांकडून युद्धात भाग घ्यावा. शेवटी माझाही तुमच्यावर काही अधिकार आहे. हे अर्जुना, हे दुर्योधना, तुम्ही दोघंही माझे जवळचे आहात, माझे नातेवाईक आहात. मी कोणाचा मित्र बनणार आणि कोणाचा शत्रू? म्हणून मी निर्णय घेतलाय की या युद्धात मी शस्त्र उचलणार नाही. पण तुम्ही दोघं माझ्याकडे सहायता मागायला आलात म्हणून ऐका. एकीकडे असेल माझी चतुरंगिणी सेना जी युद्धासाठी तयार आहे, आणि दुसरीकडे मी कृष्ण जो युद्धात शस्त्र उचलणार नाही. आता तुम्ही दोघं यातल्या एकाची निवड आपापल्या बाजूने करून घ्या. अर्जुनाच्या आधी मी आलोय वासुदेव, म्हणून आधी मीच निवड करीन. पण हे दुर्योधना, माझी दृष्टी आधी अर्जुनावरच पडली होती, म्हणून पहिली संधी अर्जुनालाच दिली जाईल. हे केशवा, मी केवळ तुलाच माझ्या पक्षात मागायला आलो आहे. माझी इच्छा आहे की या युद्धात तू माझा सारथी बनावं. आणि दुर्योधना, तू? मला तुमची चतुरंगिणी सेना द्या. तथास्तु.
चांगलं झालं भाच्या, जी आपल्याला यादवांची चतुरंगिणी सेना मिळाली. जाऊ दे कृष्णाला पांडवांच्या पक्षात, वाजवू दे पांडवांबरोबर बसून मुरली. हो मित्रा दुर्योधना, आता तर आपल्याकडे सेनेचा विशाल सागर आहे. अस्त्र शस्त्रांनी सुसज्जित सेनेची आपल्याला तर काही कमी नाही आहे. परंतु अशा अक्षयहिणी सेनेसाठी आपल्याला एका परम प्रतापी सेनापतीची आवश्यकता आहे. कौरवांच्या सेनेचे सेनापती तर पितामह भीष्मच असतील कर्णा. मी अवश्य कौरवांचा सेनापती बनीन वत्सा, अवश्य सेनापती बनीन. मी असताना हस्तिनापुराकडे कोणी शत्रू डोळे वर करून बघेल हे असंभव आहे वत्सा, हे असंभव आहे. मी हस्तिनापूर आणि हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर बसणाऱ्या राजाची आजीवन सुरक्षा करायची शपथ घेतली आहे. परंतु वत्सा, या तुमच्या युद्धात माझीही एक अट असेल. अट? कसली अट पितामह? वत्सा, मी या कुरुवंशाचा सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती आहे. माझ्याच कुशीत बसून आणि माझ्याच हाताचा पाळणा करून तुम्ही आणि पांडव दोघेही लहानाचे मोठे झालात. माझ्या या वृद्ध डोळ्यांनी कुरुकुलाची प्रगती बघितली आहे. माझं तुमच्यावर जितकं प्रेम आहे, पांडवांवरही तितकीच माया आहे. मी तुझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी पांडवांचा वध करणार नाही. पांडवांचा वध नाही करणार? पण मग काय कराल तुम्ही? मी पांडवांच्या विरुद्ध युद्ध करून त्यांची शक्ती क्षीण करीन. मी दर दिवशी त्यांच्या 10,000 सैनिकांचा वध करीन आणि त्यांच्या वीर, महावीर, रथी आणि महारथींचा वध करून त्यांना शक्तिहीन बनवीन. पण मी पांडवांचा वध करणार नाही. मामाश्री, जर पितामहांप्रमाणे सगळेजण एक एक करून पांडवांच्या वधाच्या विरोधात जातील तर युद्धभूमीवर 5 पांडवांच्या विरुद्ध 5 कौरव देखील उरणार नाहीत. अशा तऱ्हेने तर मी एकटाच पडेन मामाश्री, एकटाच पडेन. नाही मित्र दुर्योधन, अजूनही मैत्रीच्या नावावर जीव ओवाळून टाकणारा महावीर कर्ण जिवंत आहे. मी असताना तू कधीही एकटा पडायचा नाहीस. तुझे आप्त तुला धोका देऊ शकतात, परंतु मी नाही द्यायचो. हो भाचे, अंगराज कर्ण बरोबर बोलतायत. पितामहाच्या पांडवांचा वध न करण्याच्या अटीने माझ्या विश्वासाच्या किल्ल्याला वाळूच्या भिंतीसारखं ढासळून टाकलंय. भाचेश्री, आता आपण पितामहांवर संपूर्ण विश्वास ठेवणं उपयोगाचंच नाहीये. जर पितामहांवर विश्वास ठेवू नको तर मग कोण आहे? कोण आहे ज्याला मी कौरवांचा सेनापती बनवू शकेन, जो पांडवांच्या अस्त्र आणि शस्त्रांच्या माऱ्यापुढे पहाडासारखा उभा राहू शकेल? मामाश्री, कोण आहे तो? तुझ्या मित्राच्या पोलादी छातीचा विसर पडला आहे का तुला, जिच्यावर अजून मोठमोठे पर्वत तुकडे तुकडे होऊन जातात? जर का पांडवांच्याकडे अस्त्र आणि शस्त्रांचं भंडार असेल तर मीही कुठे रिक्त आहे. माझ्याकडे देखील अस्त्र आणि शस्त्रांचं भंडार आहे. अरे, तुला तुझ्या मित्रामध्ये एक कुशल सेनापती होण्याची योग्यता दिसत नाही आहे का? दिसतायत ना अंगराज कर्ण, सर्व योग्यता दिसतायत. परंतु एक अयोग्यता अशी दिसते आहे की जी तुला दिसत नाहीये, आणि ती तुझ्या सर्व योग्यतांना खाऊन टाकते. हो, अयोग्यता?
मामाश्री, तुम्हाला नक्की म्हणायचंय तरी काय? तेच जे तू ऐकलंयस तर सदैव, परंतु मान्य आज तकायत केलं नाहीयेस की तू एक सूतपुत्र आहे. सूतपुत्र! मी सूतपुत्र नाहीये मामाश्री. मी सूतपुत्र नाही आहे. मी सूतपुत्र नाही आहे. मी सूतपुत्र नाही आहे. शकुनी मामा, मी सूतपुत्र नाही आहे. कर्णा, कर्णा, शांत हो कर्णा, शांत हो मित्रा, शांत हो. बस शांत हो मित्रा, शांत. सूतपुत्र म्हटल्यावर इतकं उत्तेजित व्हायचं काहीच कारण नाहीये. कारण शास्त्र सांगतं की आपल्या पित्याच्या नावाचा सदैव आदर करा. पिता कसाही असो, यशस्वी मनुष्य असो वा अयशस्वी मनुष्य, सुरेख असो वा कुरूप, पुण्यात्मा असो किंवा त्याच्या हातून एखादं पाप का घडलं असे ना, तरी सुद्धा आपला जनक, आपल्याला जन्माला घालणाऱ्या पित्याच्या नावाचा सदैव आदर करा. परंतु दुर्योधन, मी सूतपुत्र नाही आहे. सूतपुत्र नाहीयेस, परंतु तू स्वतःच तर म्हणाला होतास की तू सूतपुत्र असून सुद्धा मी तुला मिठी मारली होती. माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की त्या वेळेपर्यंत मी देखील स्वतःला सूतपुत्रच समजत होतो. म्हणजे आता तू तसं नाही समजत? नाही, कारण आता मला माहित झालं आहे की ते सत्य नव्हतं. पण तुला हे सत्य कधी माहित झालं अंगनरेश? ज्या दिवशी सर्व राजकुमारांनी रंगशाळेत आपापल्या अस्त्रकलांची कौशल्य दाखवली होती, त्याच दिवशी चहूबाजूंनी अर्जुनाची वाहवा होत होती. अर्जुन प्रसन्न होता. राजकुमार अर्जुनांचा विजय असो! 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 परंतु तुझा चेहरा मात्र पडलेला होता. तेव्हा मी रंगशाळेत प्रवेश करून अर्जुनास द्वंद्व युद्धाकरता आव्हान देताना म्हटलं होतं, थांब अर्जुना. या जगात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून उपाधी मिळवण्याआधी तुला माझ्याबरोबर द्वंद्व युद्ध करावं लागेल. इथेच याच रंगशाळेत समस्त जनतेच्या समक्ष आपण युद्ध करूया आणि या द्वंद्व युद्धानंतरच हा निर्णय केला जाईल की कोण सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. द्रोणांचा शिष्य अर्जुन की भगवान परशुरामांचा शिष्य कर्ण? कोण आहेस तू? मी माझा परिचय दिला आहे अर्जुन. एका वीराचा आणि कलाकाराचा इतकाच परिचय असतो की तो कोणत्या गुरुचा शिष्य आहे. वा, याला म्हणतात शूरवीर. तू अगदी सत्य बोलतो आहेस भाचेश्री. मी तुझ्या धाडसाचं कौतुक करतो. स्वतःला वीर म्हणून घेणाऱ्या कर्णा, तुझा धनुष्य उचल. मी युद्धाला तयार आहे. आज्ञा द्यावी गुरुदेव आणि आशीर्वाद द्या की मी माझ्या कीर्तिमान गुरूंच्या यशाला वृद्धिंगत करेन. जरा थांब वत्सा.
अजून तर हा निर्णय सुद्धा झालेला नाही की तुला आव्हान देणारा युवक तुझ्याशी युद्ध करण्याचा अधिकारी आहे अथवा नाही. हे धनुर्धारी युवक, तू तुझा जो परिचय दिला आहेस तो आजच्या परिस्थितीमध्ये पुरेसा नाहीये. कारण केवळ गुरूंचं नाव घेऊनच तुला राजसभेमध्ये कुणा राजपुत्राबरोबर युद्ध करण्याचा अधिकार नाही मिळू शकत. ही विशेष सभा राजपुत्रांच्या अस्त्र कौशल्याचं प्रदर्शन करण्याकरता बोलवली आहे. त्यामुळे हे युवक, मी अर्जुनास युद्ध करण्याची अनुमती द्यावी तत्पूर्वी तुला हे सांगावं लागेल की तू कोणत्या राजाचा पुत्र आहेस अथवा कोणत्या देशाचा राजा आहेस. क्षमा करावी गुरुदेव. मी या तर्काशी सहमत नाहीये. कारण हा एका वीर पुरुषाचा अपमान आहे, त्याच्याबरोबर केलेला अन्याय. तरी सुद्धा अर्जुनाशी युद्ध करण्याकरिता याचं राजा होणं आवश्यक असेल तर मी माझ्या अंग देशाचं राज्य त्याला प्रदान करतोय. आणि आता या क्षणी याच सभेमध्ये याचा राज्याभिषेक करतोय. ती घटना मी अजूनही विसरलो नाहीये मित्रा. जेव्हा तू भर सभेमध्ये सोन्याचं सिंहासन मागवून मला त्यावर आसनस्थ केलं होतंस. कर्ण, पुत्र कर्ण, 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 पुत्र कर्ण, हे काय करतो आहेस पुत्रा? हे काय करतो आहेस? हे काय करतो आहेस पुत्रा? हे काय करतो आहेस? पहारेकरी, मी म्हटलं सोडा यांना. पिताश्री, पिताश्री, तुम्ही इथे कुठे आलात? मी तुला न्यायला आलोय. मी विचारतोय, हे तुझ्या डोक्यात काय वेड शिरलंय? चल माझ्या बरोबर त्यांच्या चरणांशी बसून क्षमा माग, क्षमा माग. चल. अधिराज, हे काय करतोयस तू? तुला ठाऊक नाही, कर्ण माझा मित्र आहे. अगदी आत्ताच मी त्याला अंग देशाचा राजा बनवलंय. नाही राजकुमार, नाही. माझ्या मुलावर दया करा राजकुमार. नाही, माझ्या मुलावर दया करा. दुर्योधन, लोक तर गिधाड किंवा लांडग्यांवर सिंहाचं कातडं पांघरतात, पण तू तर कुत्र्यांवर सिंहाचं कातडं ओढण्याचा प्रयत्न करतोयस. अरे सूतपुत्रा, ज्या प्रकारे यज्ञाच्या समीप ठेवलेला प्रसाद हा कुत्र्याला कधीच मिळू शकत नाही, त्याच प्रकारे तू सुद्धा कुठल्याही राज्याचा उपभोग घेण्याच्या योग्यतेचा नाहीयेस.
अरे तू तर अर्जुनाच्या हातून मारणं योग्यही नाहीयेस. बरं झालं तुझ्या पित्याने येऊन तुला वाचवलं ते. आता जा, घोड्याचा लगाम धरून रथ चालव, जो तुझ्या कुळाचा पेशा आहे. थांब भीम. क्षत्रिय असून सुद्धा या परिस्थितीचा फायदा घेऊन असं घृणास्पद बोलू नकोस. अरे क्षत्रियांचा तर धर्म असतो की जो बलवान आहे, जो शूरवीर आहे, त्यांचा आदर करावा. क्षत्रियांमध्ये शूरवीरांची जात कधीच विचारली जात नाही, कारण त्यामध्ये काही ना काही रहस्य अवश्य लपलेलं असतं. भीम, असेच कृपाचार्यांसारखे ऋषीमुनी जन्माला येत नाहीत आणि नाही द्रोणांसारखे धनुर्धर कुठल्या कुंभातून जन्माला येतात. म्हणून माझी खात्री आहे की जसं एका हरणीच्या गर्भातून कधी सिंहाचा जन्म होत नाही, तसाच असा महातेजस्वी आणि वीर पुत्र एका सूत स्त्रीच्या पोटातून कधीच जन्म घेऊ शकत नाही. वाह, ज्यांनी बोलायला हवं त्यांची तर जीभ अडकलीये आणि तू तर त्याच्या जन्माचं फार रहस्यपूर्ण अर्थ बनवायचा प्रयत्न करतोयस. अरे जरा आपल्या मित्राला विचार की तो अधिरथाचा पुत्र आहे का अजून कोणाचा. मी कोणा दुसऱ्याचा पुत्र नाही आहे राजकुमार भीम. मी यांचाच पुत्र आहे, यांचाच, एका सारथ्याचा. माझ्या पित्याचं नाव आहे अधिरथ आणि मातेचं नाव राधा. म्हणूनच माझे मित्र मला राधेय म्हणूनही संबोधतात आणि मला या दोघांचा पुत्र असल्याचा अभिमान आहे. अभिमान. असे माता पिता कोणा भाग्यवंतालाच या जगामध्ये मिळतात. पिताश्री, पिताश्री, मला आशीर्वाद द्या. मला आशीर्वाद द्या की या युद्धात माझ्या शत्रूचं शिर कापून तुमच्या चरणांशी ठेवीन, कारण परत कोणाच्या मुखातून तुमच्यासाठी असे अपमानकारक शब्द निघू शकणार नाही. अर्जुन, उचल धनुष्य. तुला सारथी सूतपुत्र आणि अंग देशाचा राजा कर्ण युद्धासाठी आव्हान देत आहे. आपल्या पित्याचा शेवटचा निरोप घे करणा. मी तयार आहे.